कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। निवास, मी काय म्हणतो, काय रे? आज लक्ष्मी वहिनीने एवढी छान पूजा केली आहे, तर तू आजपासूनच का नाही रिक्षा चालवायला सुरुवात करत? अगदी माझ्या मनातलं बोललास आहे की नाही? आजच श्री गणेशा करतो। यस। अरे अरे थांब, काय झालं? आधी युनिफॉर्म। हो। आलोच। ये। आहा। चल कर सुरू। ये। हात तुझा खे हाती, तुझ तुझारे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे, काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, उठ रे चल रे उड रे, झेप घे वटुनी बळ सारे, सहकार नगर या ना, बसा। वाव, किती दिवसांनी मी आज माझ्या मनासारखं जगतीये। कुणाची भीती नाही, कसलंच टेन्शन नाही। किती छान वाटतंय मला। पाणीपुरी खाऊन झाली, आईस्क्रीम खाऊन झालं, गाणं पण गाऊन झालं, सगळंच तर करून झालंय। आता काय करू? सासवडला जाऊ का? पण तिकडे जाऊन घरी सांगू काय? बॅग न घेता अशीच का आलीये मी? जयंत माझ्याशी जे काही वागतो त्यामुळे मी त्या घरातून निघाले आहेत, हे जर आई बाबांना कळलं तर त्यांना खूप राग येईल। आणि जयंतला जेव्हा कळेल की मी पळून गेले, तेव्हा तो कसा रिॲक्ट करेल? कम इन। यस सर, सही आ गई। You may leave. सर आपल्या कन्स्ट्रक्शन साईटवरून इंजिनियर आलेत। साईटवरती काहीतरी इमर्जन्सी आहे। इथं काय करू मी? काहीच कळत नाहीये। म्हणजे घराबाहेर पडून सुद्धा कन्फ्युजच आहे मी। हे कन्फ्युजन फक्त एकच व्यक्ती क्लिअर करू शकते, मॅड। हो, मॅडच मला हेल्प करू शकतो। कारण जयंत सोबत जेव्हा लग्न करायचं कन्फ्युजन होतं, तेव्हा सुद्धा मॅडनेच मला हेल्प केली होती। काय करू? मॅडला कॉल करू का? मॅड तर माझे कॉलच उचलत नाहीये। गेले कित्येक दिवस मी त्याला कॉल ट्राय करते, पण त्याने माझा एकही कॉल घेतला नाहीये। आज तरी माझा कॉल उचलेल का तो? काय रे मॅड, आणि आता खूप गरज आहे तुझी मला। विश्वा, विश्वा, तुझ्यासाठी आणलंय, ये ना। विश्वा, कुठं आहेस तू? हाँ, इथेच आहे, बोल। नाही, असं इथे आहेस, पण तुझं लक्ष कुठं आहे? नाही, आहे लक्ष आहे, ऐकतोय मी, बोल ना। काहीही ऐकत नाहीयेस तू। मगाचपासून मी बोलतेय, तुझं सगळं लक्ष त्या फोन मध्ये।
सांग बरं शेवटचं वाक्य मी काय बोलले? हा हं? हा हा ते ती 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 निवांत बसलेली मुलगी. गप्पा बस. तो विषय मी कधीच संपवलाय. हो का? माझ्या हॉस्टेलच्या मैत्रिणीबद्दल मी सांगत होतो. हो हो बरोबर बरोबर. ते तुझ्या मैत्रिणी, तुम्ही कुठेतरी फिरायला गेला होता आणि मग काहीतरी तुक्के मारू नकोस विश्वा. तुझं काही एक लक्ष नाहीये माझ्याकडे. हे सगळं ना या फोनमुळे होतंय. दे तो फोन माझ्याकडे. सई 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 दे तो फोन. सई तुझ्या हट्टापायी आपण इथे आलो, आता ती करतेस तू. नुसतं येऊन उपयोग काय? मला कंपनी तर देत नाहीयेस. मॅडला फोन करू का? मी करूच शकते ना त्याला कॉल. त्याने जरी कॉन्टॅक्ट तोडला असला तरीही मी आम्हा दोघांना बेस्ट फ्रेंड्सच समजते आणि आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत. आणि मला अशा सिच्युएशन मध्ये फक्त तोच हेल्प करू शकतो. नाही, मी मॅडलाच कॉल करते. तोच मला योग्य काय तो मार्ग दाखवे. दे तो फोन माझ्याकडे. सई नाही सई नको. या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. फोन पण स्विच ऑफ लागतोय ह्याचा. काय करू मी आता? मलाच काहीतरी करावं लागेल. मी इथे असेपर्यंत तू फक्त माझं ऐकायचंस. बोला बोला बोला. एक दोन तीन चार. कुणाजींचा जय जयकार. अरे जिंकून जिंकून जिंकणार कोण? कुणाजींशिवाय आहे कोण? येऊन येऊन येणार कोण? कुणाजींशिवाय आहे कोण? 1 2 3 4. कुणाजींचा जय जयकार. नमस्कार. हो भाऊ. हो तर थोडी जागा द्या ना. पुढे जायचं जरा जरा. हो साहेब जरा. श्रीनिवास आय नो जयंत कधी कधी खूप विक्षिप्त सारखा वागतो. त्याला जे हवंय तेच तो मला करायला लावतो. मला काय वाटेल याचा विचार सुद्धा करत नाही. पण त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला विसरून चालणार नाही. माझ्या कम्फर्टसाठी तो खूप कष्ट घेत असतो. माझी जीवापाड काळजी घेत असतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.